चला, आता पुन्हा फासला या गाण्याकडे वळूया. ही सगळी पार्श्वभूमी समजल्यावर आता आपण हे विश्लेषण करू शकतो की हे गाणं इतकं प्रचंड व्हायरल नक्की का झालं. चला, याला थोडं डिकोड करूया. तर फासला या शब्दाचा अर्थ आहे मज्जा किंवा पार्टी टाईम. आणि गंमत म्हणजे हे गाणं 2024 मध्ये म्हणजेच चित्रपट येण्याच्या 1 वर्ष आधीच रिलीज झालं होतं. तर ह्या गाण्याच्या व्हायरल होण्यामागे 4 गोष्टींचं एक परफेक्ट मिश्रण होतं. पहिलं म्हणजे त्याचं जबरदस्त संगीत. दुसरं, सिनेमातला तो एकदम प्रभावी सीन. तिसरं, सोशल मीडियावर झालेला त्याचा स्फोट, म्हणजे रील्स आणि मीम्सना पाऊस. आणि चौथं म्हणजे त्या गाण्यातली ती पार्टीवाली भावना, जी भाषेच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनाच आपलीशी वाटली. या प्रचंड यशावर फ्लिपेराची स्वतः चकित झाला होता. तो म्हणाला, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तुमच्या गाण्याला प्रतिसाद देतात, तेव्हा तो अनुभवच काहीतरी वेगळा आणि अविश्वसनीय असतो. या व्हायरल क्षणानंतर नेमकं काय झालं, या शेवटच्या भागात आपण पाहूया की फासलाने फ्लिपेराच्या करिअरमध्ये आणि खलीजी हिपहॉपसाठी कोणते नवीन दरवाजे उघडले. ह्याचा परिणाम तर तात्काळ दिसला. सिनेमा रिलीज होताच हे गाणं भारतातील स्पॉटिफायच्या व्हायरल चार्टवर थेट नंबर 1 वर पोचलं. विचार करा, एका अरबी गाण्यासाठी ही एक अविश्वसनीय कामगिरी होती. स्पॉटिफायवर या गाण्याला 2.7 दशलक्षाहून अधिक वेळा ऐकलं गेलं. याचा अर्थ भारतीय श्रोते फक्त त्या सीनपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते पूर्ण गाणं ऐकण्यासाठी उत्सुक होते.